Please mark where present, all of you. Okay, done. So today's topics are Marathi Vyakaran, Marathi grammar we are going to start, and in that we will learn noun. नाम किंवा नाव म्हटलं जातं त्याला. ओके, युजली नाम म्हणतो आपण. देन टाइप्स ऑफ नाउन्स, त्या नामाचे किती प्रकार आहेत आणि कसे त्याचा उपयोग करू शकतो, that we are going to study. Okay, I will go today little slow as this is your first topic of grammar and you should understand it perfectly. आपको वो बहुत अच्छी तरह से समझ में आना चाहिए. So we will go little bit slow. Okay, so first आपको यहाँ पे नाम, नाम का डेफिनेशन बताया गया है, नाम की व्याख्या बताई गई है. नाम किसको कहते हैं हम. ओके, सी यू विल सी, मैंने यहाँ पे एक भी इंग्लिश सबटाइटल मेंशन नहीं किया है, सो दैट यू कुड अंडरस्टैंड इट क्लियरली इन मराठी. आपको कोई प्रॉब्लम हो गया है, कुछ समझ में नहीं आ रहा है, तो यू कैन आस्क मी. आई विल टेल यू दैट वर्ड or thing in English or Hindi. Okay, while I am reading, please you also try to read. Okay, put off your mic and try to read. See, जगातील कोणत्याही दृश्य अदृश्य सजीव निर्जीव वस्तूला प्राण्याला ठिकाणाला जे नाव ठेवलेले असते त्या नावाला नाम असे म्हणतात. See, again we will read. जगातील कोणत्याही दृश्य अदृश्य सजीव निर्जीव वस्तूला प्राण्याला ठिकाणाला जे नाव ठेवलेले असते त्या नावाला नाम असे म्हणतात. ओके, नाउ आई एम गोइंग टू एक्सप्लेन. पूरी दुनिया में कोई भी चीज जो हमें दिखती है या नहीं दिखती है, ओके, वो ऐसा करता होगा. यस, होगा मतलब वो अदृश्य है, हमारा हमें दिख नहीं रहा है, लेकिन फिर भी हम उसके बारे में बात करते हैं. कुछ ऐसी चीजें चीजें होती है जो हमें दिखती नहीं, उनके बारे में हम बात करते हैं, उनको बोलते हैं अदृश्य. ओके, देन सजीव निर्जीव, लिविंग एंड नॉन लिविंग थिंग्स. सजीव सजीव लिविंग थिंग्स, जो भी लिविंग थिंग्स है उनको भी नाम है, और जो भी नॉन लिविंग थिंग्स आहे, निर्जीव गोष्टी आहेत जसं खुर्ची टेबल, ओके, त्यांना सुद्धा नाव आहे. वस्तूला किसी भी चीजों को, प्राण्याला किसी भी एनिमल को, ठिकाणाला किसी भी प्लेस को जे नाव ठेवलेले असते, जो नाम दिया गया होता है, उस नाम को हमें क्या कहना है, त्या नावाला नाम असे म्हणतात. ओके, कोई भी चीज हो दुनिया में, वो दिख रही है या नहीं दिख रही है, वो जिंदा है या मरी हुई है, ओके, उसमें जीव है या नहीं है, वो कोई भी वस्तु है या कोई प्राणी है या फिर कोई भी प्लेस है, कोई जगह है, उसको जो नाम रखा हुआ होता है उसको हमें क्या बोलना है, नाम. मराठीमध्ये त्याला आपण, त्या नावाला आपण नाम असं म्हणणार. ओके, अगेन वन डेफिनेशन. व्यक्ती, स्थळ, वस्तू किंवा काल्पनिक वस्तू यांना जे नाव ठेवलेले असते त्या नावाला नाम असे म्हणतात. कोई भी व्यक्ती, स्थळ, स्थळ म्हणजे प्लेस, के कोई भी प्लेस, कोई भी जगह, वस्तु कोई भी थिंग, या फिर किंवा काल्पनिक वस्तु मतलब हमारी इमेजिनेशन में होने वाली कोई भी चीज यांना जे नाव ठेवलेले असते, इन सबको जो नाम दिया गया होता है त्या नावाला नाम
असे म्हणतात. उसी को नाम कहते हैं. यस, नाम की डेफिनेशन समझ में आई है आपको? नाम की व्याख्या समझ में आई है? जगातील कोणत्याही दृश्य अदृश्य सजीव निर्जीव वस्तूला, प्राण्याला, ठिकाणाला जे नाव ठेवलेले असते त्या नावाला नाम असे म्हणतात. व्यक्ती, स्थळ, वस्तू किंवा काल्पनिक वस्तू यांना जे नाव ठेवलेले असते त्या नावाला नाम असे म्हणतात. मतलब कोई भी चीज हमें दिख रही है या नहीं दिख रही है, हमारे सामने है या दूर है, वो एक व्यक्ति है, वो एक जगह है या फिर वो एक वस्तू है रखी हुई, उसको जो नाम दिया गया है त्यालाच मराठीत नाम असे म्हणतात. ओके, एग्जांपल्स देखिए. मंगेश एक व्यक्ति का नाम, हत्ती एलिफेंट एक प्राणी का नाम, एक एनिमल का नाम, नदी रिवर, ओके, राक्षस मॉन्स्टर, चेंडू बॉल, पेन पेन, झेंडू फूल का नाम मैरीगोल्ड, गुलाब रोज, अंबा मैंगो, शहर सिटी. ओके, ये सब एग्जाम्पल्स थे नाम के, सिर्फ नाम के. आपको नाम के एग्जाम्पल बताए सिर्फ नाम के एग्जाम्पल लिखने हैं तो आप किसी भी व्यक्ति का, किसी भी प्राणी का, किसी भी जगह का नाम लिख सकते हो. किसी भी जीवित या अजीवित व्यक्ति वस्तु का नाम लिख सकते हो. लेकिन अगर आपको उसमें से कुछ स्पेसिफिक पूछा गया है तो आपको नाम के प्रकार पढ़ना बहुत जरुरी आहे. आपल्याला एकदम तुम्हाला विशेष काही स्पेसिफिक विचारला गेलेला आहे तर तुम्हाला नामाचे प्रकार शिकणे खूप गरजेचे आहे. त्या अगोदर नामाची व्याख्या जर तुम्हाला समजली असेल तर मला सगळ्यांनी एक एक नामचा एग्जांपल द्यायचा आहे. ओनली सिंपल नेम, सिंपली किसी भी व्यक्ति का नाम आप बता सकते हो, किसी भी प्राणी पशु का, किसी भी चीज का, वॉटेवर जो भी चीज आपके सामने अभी पड़ी है उसका नाम आप मुझे बता सकते हो. ओके, आई एम गोइंग टू आस्क यू प्रदीप्ता जी, माइक ऑन कीजिए और बोलिए एक चीज, किसी भी एक चीज का नाम बताइए. इट शुड बी इन मराठी. हाथ. यस, मैडम व्हाट इज चेंडू? बॉल. गॉड. बॉल बॉल बॉल. ओके ओके. हाँ, थैंक यू. यस. देन यस, वेंकटा स्वामी जी आप बताइए. पुस्तक. यस, पुस्तक. चंद्ररमन जी आप बताइए. ऊंट. ऊंट. ओके, कन्वरराज जी आप बताइए. महाराष्ट्र. यस, गुड. अभिशान जी आप बताइए. झाड़. झाड़. ओके, चंदन जी आप बताइए. रेड. लाल. लाल. ओके, मौसमी जी आप बताइए. चाहा. शाह. यस, गायत्री जी. पिशवी. पिशवी. येस, नाव यू हॅव अंडरस्टूड नाम म्हणजे काय. येस, नाम म्हणजे काय हे तुम्हाला सगळ्यांना समजलेलं आहे. परत मी यांचे सगळ्यांचे अर्थ सांगते. मंगेश एका व्यक्तीचं नाव, हत्ती एलिफंट, नदी रिवर, राक्षस मॉन्स्टर, चेंडू बॉल, पेन पेन अवर रायटिंग पेन, झेंडू मैरीगोल्ड, गुलाब रोज, अंबा मैंगो, शहर सिटी. ओके, यस अभिशान जी, डू यू हैव एनी डाउट? मैडम, प्लेस के लिए जो मराठी शब्द है आपने उसका उच्चारण किया, उसमें आधा श साइलेंट है क्या? कौन सा प्लेस के लिए? प्लेस के लिए मराठी शब्द है ठिकाण. ठिकाण, थर्ड. स्थळ. स्थळ. थर्ड. इसमें श जो है साइलेंट रहेगा. स्थल, जैसे हिंदी में स्थल बोलते हैं. हाँ, स्थल बोलते हैं. स को थ से जोड़ना है और हाँ. आगे वाला है ळ.
ळ, जो हमने बाढ़ के लिए यूज किया था, जो हमेशा लास्ट में ही आता है, उससे स्टार्ट होने वाला एक भी वर्ड नहीं रहता है, वो ळ। ओके जैसे कि ल, लहसुन यूज करते हैं हम हिंदी में, यहाँ पे हमें ळ यूज करना है, ळ। स्थल। ओके यस। ओके, तो आपने अभी सीखे नाम, कोई भी व्यक्ति का, किसी भी प्लेस का, शहर का, वॉटेवर। ओके, किसी भी चीज का कोई भी नाम, वो नॉर्मली हमने सीखा। अभी ग्रामेटिकली हमें सीखना है उसके प्रकार, नामाचे प्रकार आपल्याला शिकायचे आहेत। नामाचे 3 प्रकार पडतात: सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम। ओके, सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम। सामान्य नामला आपण म्हणायचं आहे कॉमन नाउन। ओके, कॉमनली जो यूज होते हैं। विशेष नाम प्रॉपर नाउन, प्रॉपरली एक चीज के लिए जो नाम लिया जाता है। मैं डेफिनेशन डिटेल में बताने वाली हूँ, जस्ट आई एम टेलिंग। भाववाचक नाम इज एब्स्ट्रैक्ट नाउन, किसी भी प्रकार का भाव जिससे स्पष्ट होता है। ओके, एक एक करके हम इसको पढ़ने वाले हैं अभी। पहला है सामान्य नाम। सामान्य नाम किसे कहा जाता है? एकाच जातीच्या सर्व वस्तूंना त्यांच्यातील सारखेपणामुळे किंवा समान गुणधर्मामुळे जे नाव दिले जाते त्याला सामान्य नाम असे म्हणतात। एकाच जातीच्या सर्व वस्तूंना, एक ही जाति प्रजाति की सारी वस्तुएं, त्यांच्यातील सारखेपणामुळे, बिकॉज ऑफ देयर सिमिलैरिटीज, उनमें कुछ समान बातें होती है, किंवा समान गुणधर्मामुळे, उनमें कुछ ऐसी प्रॉपर्टीज है वो सिर्फ उनमें ही समान पाई जाती है। जे नाव दिले जाते उन प्रॉपर्टीज, उन समान प्रॉपर्टीज की वजह से, उनकी सिमिलैरिटीज की वजह से उनके लिए जो नाम दिया जाता है त्याला सामान्य नाम असे म्हणतात। उसी को सामान्य नाम कहा जाता है। देखिए किस तरह से, जैसे कि झाड, किसी भी प्रकार के पेड़, त्याला मराठीत आपण झाडच म्हणतो। मग ते आंब्याचं झाड असू द्या, पेरूचं झाड असू द्या, किंवा चिकूचं झाड असू द्या। यस, सामान्य नाम कॉमनली त्याच्यासाठी एक काय नाम दिलं जातं? कॉमन नेम क्या है उसके लिए? झाड। दैट मे बी एनीवन। अगर मैं आपको बोल रही हूँ आंब्याचं झाड, तो वो कॉमन नेम में नहीं आएगा, सामान्य नामात आंब्याचं झाड नाही येणार, फक्त झाड सामान्य नाम। अंडरस्टूड? जर मी तुम्हाला म्हणत आहे पेरूचं झाड, मी पेरूचं झाड लावलं आहे आणि यामधलं मी तुम्हाला नाउन शोधायला सांगितलं, तर पेरूचं झाड हे सामान्य नाम नाही येणार। दॅट विल बी द नेक्स्ट दॅट आय एम गोइंग टू टेल यू। बट मी फक्त तुम्हाला झाड टिक करायला सांगितलं, तर दॅट विल बी सामान्य नाम। ओके, किसी भी चीज को, सारे पेड़, सबको हम पेड़ ही बोलते हैं, राइट? क्यों बोलते हैं पेड़? क्योंकि वो एक जैसे दिखते हैं। हमें पता है कि वो चल नहीं सकते, इधर उधर घूम नहीं सकते, उन सबकी एक ही प्रॉपर्टी है, इसलिए हम उनको पेड़ बोलते हैं। ओके, वो किसी भी फल के पेड़ हो, किसी भी फूल के हो, कोई भी, वो अलग बात है, लेकिन वो सब क्या है? पेड़ है। इसलिए वो पेड़ म्हणजे झाड सामान्य नाम मध्ये येतं। नंतर मुलगा, मुलगा, मुलगा कोणताही असो, राहुल, रोहन, व्हॉटएव्हर, पण तो काय आहे? मुलगा आहे। मग मुलगा हे काय झालं? सामान्य नाम। नदी, नदी गोदावरी, कृष्णा, कावेरी, यमुना, कोणतीही नदी असू द्या, बट इट इज अ नदी, वो एक रिवर है, इसलिए नदी। जर मी इथे तुम्हाला कृष्णा नदी सांगितलं तर ते सामान्य नामामध्ये नाही येत। ओके, अगर मैंने आपको यहाँ पे कृष्णा नदी बताया तो वो सामान्य नाम में नहीं आएगा। Yes, I am mentioning नदी ओनली, मी फक्त इथे नदी मेन्शन केलेलं आहे, म्हणून हे सामान्य नाम मध्ये येणार। शहर, कोणतंही शहर असू द्या, पण ते शहर आहे। जर तुम्हाला शहर हा शब्द दिसला तर तुम्ही सामान्य नाम सांगायचं आहे। पर्वत, हिमाचल, कळसुबाई, कोणताही पर्वत असू दे। चित्र,
कोणतंही चित्र, पण ते एक चित्र आहे म्हणून सामान्य नाम. घर, इमारत, पुस्तक, शाळा, वही, गांव, फल इत्यादि. ओके, ये क्या है, ये सारे सामान्य नाम के एग्जाम्पल्स है, उदाहरण है, क्योंकि इसमें से आपको किसी स्पेसिफिक व्यक्ति या किसी स्पेसिफिक चीज का बोध नहीं हो रहा है. एक सामान्य झाड, आंब्याचं झाड सांगितलं आहे का, नाही, फक्त झाड. मुलगा, रोहन नावाचा मुलगा असं सांगितलं आहे का, नाही. गोदावरी नदी, नो, फक्त नदी म्हणून सामान्य नाम. शहर, पनवेल शहर असं सांगितलं आहे का, नाही, फक्त शहर सांगितलं आहे. पर्वत, हिमालय पर्वत, नो. चित्र, फुलाचं चित्र, नाही. ओके, काहीच नाही मेन्शन केलं, फक्त एक चित्र आहे, एक झाड आहे, एक मुलगा आहे, एक नदी, एक शहर, शाळा, वही, गाव, फळ. ओके, म्हणून हे येणार सामान्य नाम. यस, सामान्य नाम समझ में आया है आपको? आप और एग्जाम्पल्स बता सकते हैं मुझे सामान्य नाम के? यस, ओके. मौसमी जी, आप बताइए एक एग्जाम्पल सामान्य नाम का. फूल, पान. यस, वेरी गुड. ओके, सो आपको समझ में आया है सबको सामान्य नाम? बताइए एक बार मुझे. हैव यू अंडरस्टूड? ऑल ऑफ यू हैव अंडरस्टूड? किसी को कोई डाउट है? प्लीज आस्क इफ यू हैव एनी डाउट. मैम Okay. एक और बार रिपीट करोगे प्लीज? ओके ओके. सी, सामान्य नाम मध्ये काय असतं, क्या होता है सामान्य नाम में, एक ही जाति की जो वस्तुएं हैं जिनकी प्रॉपर्टी सेम है, वो दिखते ही हमें सेम दिखती है, उनके लिए जो भी हम नाम यूज करते हैं उसको सामान्य नाम बोलते हैं. ओके, एकाच जातीच्या सर्व वस्तूंना त्यांच्यातील सारखेपणामुळे किंवा समान गुणधर्मामुळे जे नाव दिले जाते त्याला सामान्य नाम असे म्हणतात. त्याचे एक्झाम्पल आहेत झाड, मुलगा, नदी, शहर, पर्वत, चित्र, घर, इमारत, पुस्तक. हे काय एक्झाम्पल आहे सामान्य नामचे, कारण त्याला काही स्पेसिफिक नाव दिलं नाही गेलं. आंब्याचं झाड, रोहन नावाचा मुलगा, गोदावरी नदी, आग्रा शहर, हिमाचल पर्वत, असं स्पेसिफिक नाव असतात, देन इट वुड नॉट बी सामान्य नाम. हे फक्त एखाद्या गोष्टीसाठी एक नाव दिलेलं आहे जो जनरली हम यूज करते हैं नाम किसी भी चीज के लिए, उसको सामान्य नाम कहना है. यस, अंडरस्टूड नाउ गायत्री जी? अभी पता समझ में आ गया आपको? यस मैम, थैंक ओके, यू. यस. ओके, नाउ द सेकेंड इज विशेष नाम. विशेष नाम और सामान्य नाम बोथ आर रिलेटेड बिकॉज जिन चीजों को हम सामान्य नाम देते हैं उन्हीं चीजों के लिए एक विशेष नाम रहता है. जसं झाड, झाड हे सामान्य नाम झालं, तर आंब्याचं झाड हे विशेष नाम झालं. ओके, नदी, नदी सामान्य नाम, यमुना नदी विशेष नाम. शहर सामान्य नाम, मुंबई शहर विशेष नाम. ओके, देखिए इनका इंटर रिलेशनशिप. सी, ज्या नामाने जातीचा बोध होत नसून त्या जातीतील एका विशेष व्यक्तीचा, प्राण्याचा किंवा वस्तूचा बोध होतो त्या नामाला विशेष नाम असे म्हणतात. बोध होतो म्हणजे समझ में आना. ओके, जिस नाम से किसी भी जाति का बोध नहीं होता. सामान्य नाम में क्या हो रहा था, एक विशिष्ट जाति का बोध हो रहा था, जैसे कि प्राणी, पक्षी, झाड़, पेड़. ओके, एक विशिष्ट जाति का बोध हो रहा था, लेकिन विशेष नाम में एक विशिष्ट जाति का बोध नहीं होता है, तो उस जाति के एक विशेष व्यक्ति या प्राणी या वस्तु का बोध होता है. जैसे कि झाड़ एक जाति हुई, तो आंब्याचं झाड वो विशेष व्यक्ति या फिर विशेष चीज हुई. ओके, तो विशेष नाम में क्या होता है, जाति का बोध न होते हुए उस जाति के एक विशेष व्यक्ति, प्राणी
या वस्तु का बोध होता है उसको विशेष नाम कहते हैं। एग्जाम्पल से आपको ठीक से समझ में आएगा। देखिए यहाँ पे जो येलो हाईलाइट किया हुआ है वो है विशेष नाम। विराट हा एक चांगला खेळाडू आहे। यहाँ पे मैं ऐसे भी लिख सकती थी, हा मुलगा एक चांगला खेळाडू आहे। त्याच्यामुळे आपल्याला समजलं असतं का कोणता मुलगा? नाही, मग मुलगा हे सामान्य नाम झालं असतं, पण इथे काय आहे? विराट। विराट हे त्या मुलाचं नाव आहे। ओके, मग हे काय झालं? विशेष नाम। देन हिमालय हा उंच पर्वत आहे। हिमालय एका पर्वताचं नाव, विशेष नाम। दिल्ली हे राजधानीचे शहर आहे। दिल्ली शहराचं नाव, विशेष नाम। ओके, तो आप विशेष नाम जैसे कि किसी भी व्यक्ति का नाम, राहुल, रोहन, गंगा, सौम्या, साक्षी, कोई भी नाम व्यक्ती का, मुलगा किंवा कोणत्याही मुलाचं किंवा मुलीचं नाव, किंवा एखादं झाडाचं नाव जसं की आंब्याचं झाड, पेरूचं झाड, चिक्कूचं झाड। ओके, एखाद्या प्राण्याचं नाव, अस्वल, गेंडा, हत्ती, सिंह, वाघ, किंवा एखाद्या पक्ष्याचं नाव, पोपट, चिमणी, कावळा। एखाद्या शहराचं नाव, दिल्ली, आग्रा, मुंबई, काश्मीर। ओके, किंवा ओके, आपण सामान्य नाम बघून याच्यावरून डिसाइड करूया। किंवा एखाद्या पर्वताचं नाव जसं की हिमालय। ओके, एखाद्या इमारतीचं नाव, हमारे बिल्डिंग्स को भी नाम होते हैं। ओके, अगर आपको बताया जाए, ऐसे बताया जाए कि आपको बिल्डिंग में जाना है, तो आप कौन सी बिल्डिंग में जाओगे? तो वो सामान्य नाम हुआ, लेकिन उस बिल्डिंग का आपको एक प्रॉपर नाम पता चल गया, विशेष नाम पता चल गया, तो आप उस बिल्डिंग में जा सकते हो। तो जिससे उस जाति के विशेष व्यक्ति, प्राणी या फिर चीज का बोध होता है उसको विशेष नाम कहते हैं। जैसे कि फल, फळ, फळ हे सामान्य नाम झालं, पण चिक्कू, पेरू, आंबा, फणस हे विशेष नाम झालं। फूल, फूल हे सामान्य नाम झालं, तर गुलाब, मोगरा, जाई, जुई हे सगळे काय झाले? विशेष नाम झाले। ओके, अंडरस्टूड अबाउट विशेष नाम। आप विशेष नाम के अभी एग्जाम्पल बता सकते हो मुझे? किसी भी समुद्र का नाम, सी का नाम, किसी भी प्लेस का नाम, किसी भी फोर्ट का नाम, ओके, किसी भी देश का नाम, कुछ भी बता सकते हो आप। यस, वी विल स्टार्ट फ्रॉम वेंकटा स्वामी जी, आप बताइए विशेष नाम का एक उदाहरण। एवरेस्ट। सॉरी, एवरेस्ट मैडम। ओके, एवरेस्ट। एवरेस्ट। यस यस यस। ओके, नाउ गायत्री जी आप बताइए। भारत। यस, चंद्ररमन जी। आगरा। यस, आपका खुद का नाम भी आप बोल सकते हो। ओके, ये वो भी एक विशेष नाम हो गया है। यस, अगर आदमी, औरत, बॉय, गर्ल, मुलगा, मुलगी, माणूस, बाई, स्त्री, पुरुष असं सांगितलं असतं तर ते सामान्य नाम झालं असतं, पण जर तुम्ही स्वतःचं नाव सांगितलं तर ते विशेष नाम मध्येच येणार। ओके, यस, कन्वर राज्य आप बताइए। गंगा नदी। यस, गंगा नदी। अभिशान जी आप बताइए। मुंबई। यस, चंदन जी आप बताइए। सचिन तेंदुलकर। ओके, मौसमी जी आप बताइए। कोलकाता। यस, एंजल। यस, एंजल। यस, एंजल, कैन यू हियर मी? प्रदीप्ता जी आप बताइए। हिंदू धर्म। ओके, गुड।
Okay. Okay. Yes. Angel's mic is not working. Okay. You can left and again you can join. There must be some network issue. That's what mic is not working. Okay. You can leave the class and again join. Let's see what happens. ओके तो आप सबको विशेष नाम अच्छी तरह से समझ में आया है। किसी भी व्यक्ति को जो प्रॉपर नाउन दिया जाता है उसका जो प्रॉपर नाम होता है, व्यक्ति, प्लेस या फिर कोई भी चीज को जो प्रॉपर नाम है उसको विशेष नाम कहते हैं। त्याला आपण विशेष नाम म्हणायचं आहे। यस, समझा है सबको? द थर्ड एंड लास्ट वन इज भाववाचक नाम। भाववाचक नाम में क्या है देखिए, दिस इज एब्स्ट्रैक्ट नाउन। ओके, ज्या नामाने वस्तूतील विशिष्ट जातीचा किंवा गोष्टीचा बोध न होता त्या वस्तूतील किंवा प्राण्यांमधील गुणधर्म, जात यांचा बोध होतो, त्याला भाववाचक नाम असे म्हणतात। Yes, Angel, you can tell the example of विशेष नाम। विशेष नामचं एक्झाम्पल सांगे। मिस केरला। येस, केरळ, मराठीमध्ये केरळ म्हणतो आपण। ओके, येस मिस। सी, ज्या नामाने वस्तूतील विशिष्ट जातीचा किंवा विशिष्ट गोष्टीचा बोध न होता। देखिए यहाँ पे उस व्यक्ति की जात, ओके, उस वस्तु की जात या फिर उसका विशिष्ट नाम, इसका कोई लेना देना नहीं है। जैसे की झाड, झाड किंवा आंब्याचं झाड याचा काहीच संबंध नाही या नामाशी। तर इस नाम में क्या होता है, उस वस्तु या प्राणी के गुणधर्म का बोध होता है। त्यामध्ये कोणते गुण आहेत? आंबा गोड आहे, आंबा गोड आहे। गोड, गोड हा काय झाला? भाववाचक नाम। ओके, जिस नाम से उस व्यक्ति या प्राणी या फिर वस्तु के गुणधर्म का बोध होता है उसको भाववाचक नाम कहते हैं। ओके, ज्या नामामधून आपल्याला त्या वस्तू किंवा प्राण्यामधील गुणधर्माचा बोध होतो त्या नामाला भाववाचक नाम असे म्हणतात। ओके, तो भाववाचक नाम बहुत तरह के होते हैं। जैसे कि आप देखिए, ताजमहलचे सौंदर्य पाहून लोग भारावून जातात। मतलब ताजमहल की सुंदरता देख के लोग दंग रह जाते हैं। ठीक, ताजमहलचे सौंदर्य, यहाँ पे सौंदर्य, ब्यूटी, सुंदरता, ये क्या है? उस ताजमहल का गुण है। ताजमहल सुंदर है, उसका सौंदर्य, उसका गुण है, तो उस गुणवाचक शब्द को हमें भाववाचक नाम कहना है। ओके, त्या गुणवाचक शब्दालाच आपण भाववाचक नाम असं म्हणायचं आहे। येस, नेक्स्ट आहे, विजयने मला माफ केले हा त्याच्या मनाचा मोठेपणा आहे। विजय ने मुझे माफ किया, वो उसके मन का बड़प्पन है। तो बड़प्पन हिंदी वर्ड दैट इज मोठेपणा। मोठेपणा मतलब बड़प्पन, ग्रेटनेस। ओके, मोठेपणा, हा मोठेपणा म्हणजे विजयच्या मनाचा एक गुणधर्म आहे। ओके, मोठेपणा शब्द हा विजयच्या मनाचा गुणधर्म दाखवतो, म्हणून हा शब्द भाववाचक शब्द म्हणून ओळखला जातो। ओके, तो इसमें बहुत सारे शब्द आ सकते हैं, जैसे कि सुंदर, मधुर, क्रूर, शूर। ओके, ती मधुर गाणी गाते, तो खूप क्रूर मानव आहे। तानाजी शूर योद्धा होता। आंबा खूप गोड आहे। यस, मिरची खूप तिखट लागते। इसमें गोड, तिखट, शूर, मधुर हे सारे काय झाले? हे सगळे काय झाले? भाववाचक नाम झाले। ओके, गरिबी, श्रीमंती असे खूप शब्द येऊ शकतात ज्यांना आपण भाववाचक नाम म्हणून ओळखू शकतो। जिससे, यस, मधुर इज मीठा।
जैसे कि हम बोलते हैं उसकी आवाज बहुत मीठी है, तब उसके लिए मराठी मध्ये मधुर हा शब्द वापरला जातो. तिचा आवाज खूप गोड आहे किंवा तिचा आवाज खूप मधुर आहे. येस चंद्ररमन जी, आप बोलिए. मैडम ये तो एडजेक्टिव की तरह हो गया ना मैडम, ये यस मतलब यस यस यस, इट्स अ तो टाइप ऑफ एडजेक्टिव. तो ये नाम तो नहीं हुआ मैडम, क्योंकि कोई भी जैसे सौंदर्य, ये तो नाम नहीं होता है ना, सौंदर्य या फिर। नो नो नो, ये हम अभी भाववाचक नाम में गए. ये नाम के प्रकार है. सी, आप अगर ऐसे बोल सकते हो कि सौंदर्य एक नाम है. सौंदर्य उस गुण का नाम है. ओके, किसी चीज का नाम नहीं है या फिर किसी व्यक्ति का, प्राणी का नाम नहीं है, लेकिन वो गुण का नाम है. सौंदर्य तो, एक प्रकार का गुण होता है, तो वो गुण का नाम है. तो ये जैसे क्रूर आपने बोला, तो क्रूर व्यक्ति, ये दोनों मिला के वो नाम होगा या फिर केवल क्रूर ही नाम होगा? क्रूर, क्रूर, तो क्रूर एक भाववाचक नाम हो गया, जिसमें देखिए भाववाचक नाम में सिर्फ गुणों का नाम आता है. वो गुण कोई भी हो सकता है, लेकिन भाववाचक नाम में आपको सिर्फ गुण को याद रखना है. आपको व्यक्ति या फिर जो सामान्य नाम है उनको याद नहीं रखना है. किसी भी प्रॉपर नाउन या फिर सामान्य नाम को नहीं याद रखना है, गुण के नाम को याद रखना है. ओके, ओके ओके। दिस इज द मेन ग्रामर. यही है मेन ग्रामर मराठी में. इसका ही ज्यादा यूज होने वाला है आपको. यस, डोंट गेट कन्फ्यूज बिटवीन दिस. देखिए, अगेन आय एम टेलिंग यू, सामान्य नाम मध्ये काय असतं, एखाद्या कोणत्याही जातीच्या गोष्टीला, वस्तू असू दे किंवा कोणताही व्यक्ती, प्राणी, काही असू दे, त्यांच्यामध्ये जो सारखेपणा असतो, जो सिमिलैरिटीज होती है, उसकी वजह से हम जो नाम देते हैं. म्हणजे झाड, सगळी झाडं एकसारख्या दिसतात, सगळ्या नद्या एकसारख्या दिसतात, म्हणून आपण त्याला झाड, नदी असं म्हणतो. ओके, देन विशेष नाम. विशेष नाम में अगर आपको पता है कि वो गोदावरी नदी है, तो आप उसको गोदावरी नदी ही कहोगे. यस, तो विशेष नाम में उस वस्तु, व्यक्ति या प्राणी को जो विशेष नाम दिया होता है, जो प्रॉपर नाम दिया होता है, जो उसका खुद का है, किसी और का नहीं, उसको विशेष नाम कहते हैं. आपण पेरूच्या झाडाला आंब्याचं झाड म्हणू शकतो का? नाही. म्हणून आंब्याचं झाड हे आंब्याच्या झाडाचंच विशेष नाम आहे आणि पेरूचं झाड हे पेरूच्या झाडाचंच विशेष नाम आहे. पण झाड हे दोन्हींसाठी एक नाम आहे, म्हणून त्याला सामान्य नाम असे म्हणतात. भाववाचक नाम में देखिए, भाववाचक नाम में हमें किसी भी वस्तु, सॉरी, किसी भी विशिष्ट जाति का या फिर जाति, उस जाति के किसी भी व्यक्ति, वस्तु या फिर प्राणी का बोध नहीं करना है. इसमें सिर्फ हमें गुण का बोध होता है. जिस नाम से हमें उस चीज के गुण का पता चलता है, उस चीज का पता नहीं चलता, उस चीज के गुण का पता चलता है. ओके, ज्या नामावरून आपल्याला त्या वस्तूच्या गुणधर्माचा बोध होतो, गुणाचा बोध होतो. उस व्यक्ति का नाम कुछ भी हो, वो कोई भी चीज हो, हमें उससे फर्क नहीं पड़ता, हमें सिर्फ गुण का बोध होना चाहिए, उसको हम भाववाचक नाम ऐसे कहते हैं. ओके, अंडरस्टूड. देखिए यहाँ पे कुछ एग्जाम्पल्स दिए गए हैं, जैसे कि विशेष नाम. ओके, विशेष नाम में मुलांची नावे दिली आहेत. मयंक, क्षितिज, सुनील, समीर, रवी ही काय झाली? विशेष नामे झाली. मुलींची नावे समीरा, रेणू, शीतल, रिया, ज्योति, सरिता. फुलांची नावे, अगर मैंने फूल कहा, मी फक्त सांगितलं की मला फुलांची नावे येतात, तर फूल 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 हे काय झालं? सामान्य नाम. पण जर मी तुम्हाला सांगते गुलाब, कमळ, लिली, सूर्यफूल, मोगरा, चाफा, तर हे काय झाले? विशेष नाम. ओके, याच प्रकारे काही भाज्यांची, फळांची, प्राण्यांची, पक्ष्यांची, नद्यांची, रथांची अशी भरपूर नावे दिलेली आहेत. ओके, आणि गुणांची, गुणांची नावे सुद्धा आहेत बघा. हुशार, इमानदार, प्रामाणिक, शौर्य, साधेपना, प्रेम, आदर. गुण के साथ साथ जो भी हमारे मन के भाव होते हैं वो भी गुणवाचक, वो भी
गुणवाचक मतलब भाववाचक नाम में ही आते हैं. जे मनातले आपल्या भाव असतात जसे प्रेम, आदर, राग, दुःख, आनंद, उदास. ती उदास बसली आहे. मी माझ्यापेक्षा मोठ्या असलेल्या व्यक्तींचा आदर करते. मला खूप राग येतो. मला आज दुःख झालं आहे. ओके, या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्या मनातील भाव व्यक्त होतात. याला भाववाचक नाम असे म्हणतात. ओके, समझ में आया है सबको? अभी मैं आपको कुछ एग्जाम्पल्स लिख के देने वाली हूँ. आपने मुझे बताना है कि वो कौन सा नाम है. ओके, इससे पहले बताइए मुझे चैट बॉक्स में आप सबको समझ में आ गए हैं जो भी मैंने सिखाया है. सामान्य नाम मध्ये काय असतं, कोणत्याही एका विशिष्ट जातीसाठी, मग ते व्यक्ती असेल, प्राणी असतील किंवा कोणत्याही प्रकारची वस्तू असेल, त्यांच्यासाठी देण्यात येणारं सामान्य नाम. नंतर विशेष नाम मध्ये त्या व्यक्तीला, प्राण्याला किंवा वस्तूला जे काही विशिष्ट प्रॉपर नाव दिलं जातं त्याला विशेष नाम म्हणतात. आणि थर्ड भाववाचक नाम मध्ये ज्या नावावरून आपल्याला व्यक्तीचा किंवा व्यक्तीचा जातीचा बोध नाही होत, तर आपल्याला त्या व्यक्तीचा किंवा वस्तूचा गुणधर्म समजतो, गुण का बोध होता है, उसे हमें भाववाचक नाम कहते हैं. ओके, कहना है, त्याला आपण भाववाचक नाम म्हणायचं आहे. आता मी एक्झाम्पल देणार आहे आणि वन एक्झाम्पल शुड बी फॉर वन. ओके, मी एका व्यक्तीला विचारणार आणि त्याने मला त्याचा आन्सर द्यायचा आहे. येस, ओके. फर्स्ट अभिशान जी, मैं आपके लिए वर्ड लिख रही हूँ यहाँ पे. राग मतलब एंगर. भावात्मक, भाववाचक भाववाचक नाम. नाम. ओके, भाववाचक नाम. रायगड. चंदन जी. सॉरी. विशेष नाम. ओके, दिस इज फॉर एंजल. समुद्र, सी. मिस सामान्य नाम. यस. दिस इज फॉर चंद्र रमन जी. शूर, ब्रेव. भाववाचक नाम. यस. दिस इज फॉर गायत्री जी. फळ, फ्रूट. सामान्य नाम. यस. दिस इज फॉर कन्वर राजी. श्रीमंती, अमीरी. भाववाचक नाम. ओके. दिस इज फॉर मौसमी जी. प्राणी, एनिमल्स. सामान्य नाम. ओके. नाउ दिस इज फॉर प्रदीप्ता जी. हॉर्स, घोड़ा. सॉरी, घोड़ा. विशेष नाम. ओके. नाउ दिस इज फॉर वेंकट स्वामी जी. डोंगर, हिल. सामान्य नाम.
Okay. Now I am going to tell you a sentence. मैं अभी यहाँ पे सेंटेंस लिखने वाली हूँ, उसमें से मैं आपको बताने वाली हूँ कौन सा नाम है, आपने मुझे सेंटेन्स में बताना है. मैं नाम का टाइप बताऊंगी. ओके, मी नामाचा प्रकार सांगणार आहे, तुम्ही त्या सेंटेन्स मध्ये ते कुठे आहे ते सांगायचं आहे मला. ओके. भारत माझा देश आहे. ओके. यामध्ये तुम्ही मला विशेष नाम सांगणार आहात. विशेष नाम. ओके. फिर से मैं सीरियल वाइज जाऊंगी. अभिशान जी, आप बताइए, भारत माझा देश आहे यामध्ये विशेष नाम कोणता आहे? भारत. यस. ओके. चंदन जी, इसमें आपको मुझे दो नाम बताने हैं. ओके, दोन नाम सांगायचे आहेत तुम्ही मला. एक म्हणजे विशेष नाम आणि एक भाववाचक नाम. तर विशेष नाम कोणता आहे? आरवी. आरवी विशेष नाम है. अरबी और समुद्र. ओके. मोठा मोठा. मोठा भाववाचक. येस, गुड. नाव एंजल. ओके. एंजल, यामध्ये तुम्हाला सामान्य नाम सांगायचं आहे. सामान्य नाम. Yes, miss. झाड. येस, गुड. ओके. नाउ चंद्ररमन जी, आप इसमें मुझे भाववाचक नाम बताएंगे और सॉरी. ओके, भाववाचक नाम बताइए आप मुझे इसमें. शूर. यस, भाववाचक इज शुड. देन कुत्रा भुंकत आहे. डॉग इज बाकी. यस, गायत्री जी, आप इसमें मुझे विशेष नाम बताएंगे. कुत्रा. यस. ओके. हाँ, कंवरराज जी, आप इसमें मुझे भाववाचक नाम बताएंगे. यस मैडम, इसका अर्थ क्या है, मीनिंग? यस, यू कैन रीड द वर्ड. आई विल टेल यू द मीनिंग. तो खूप चपळ आहे. येस. चपळ इज खूप नो. इथे चपळ हा शब्द आहे. चपळ मतलब चंचल. ओके, चंचल.
फिकलनेस बहुत होना, चंचल होना. चप्पल will be भाववाचक Yes. and what will be खूब madam? खूब is it will act like adverb. Okay, adjective. Okay. Sorry. Okay. Okay. Yes. Now अभी मौसमी जी बाकी है. मौसमी जी, आप इसमें मुझे विशेष नाम और भाववाचक नाम बताने वाले हैं. मिर्ची विशेष नाम, तिखट भाववाचक नाम. ओके. प्रदीप्ता जी, आप इसमें मुझे भाववाचक नाम बताने वाली है. राग भाववाचक है. यस. यस, वेंकटा स्वामी जी, आप इसमें मुझे विशेष नाम बताएंगे. मयंक विशेष नाम है Yes. मैडम. Okay. So now as you all have understood, आप सब लोग अभी हर एक नाम के एटलीस्ट 5 एग्जाम्पल्स लिखेंगे. ओके. आप सब लोग अभी लिखेंगे या फिर मुझे बताएंगे. ओके. हर एक नाम के एटलीस्ट 5 एग्जाम्पल्स. यस. कैन वी स्टार्ट? विशेष नाम के 5 एग्जाम्पल्स, देन सामान्य नामचे 5 एग्जाम्पल्स अँड नंतर तुम्ही मला सांगणार आहात भाववाचक नामचे 5 एग्जाम्पल्स. ओके. चला आपण सुरुवात करूया. अभिशांची. सामान्य नाम प्राणी, शाला शाळा, शेतकार, सॉरी, ऋतु हाँ, और फड़. फल. ओके. अभी विशेष नाम के बताइए. हिमालय, हम्म. मद्रास, हम्म. गंगा, हाँ. आंबा हम्म. और असवल. यस. और भाववाचक नाम के बताइए. आनंद, हम्म. दुख, हम्म. मोठा, हम्म. और रुंदा, रुंद. रुंद. हाँ. ओके. गुड. नाउ एंजल. एंजल, इट्स योर टर्न. स्टार्ट फ्रॉम Yes. सामान्य नाम. मिस रंग, यस. झाड़, हम्म. मिस पुस्तक, यस. मिस what is teacher called in Marathi? शिक्षक. शिक्षक, हम्म. फळ, फूल. ओके. yes miss.
नाव विशेष नाम. Yes, Miss. Miss Angel, हम्म. आंबा, हम्म. द्राक्ष, हम्म. संत्र, हम्म. मिस ओके, इट्स ओके. भाववाचक नाम. मिस सुंदर, मधुर, मोठा, लांब, हम्म. छोटा. यस. नाव यस, चंदन जी. चंदन जी, आप बताइए. हाँ, सामान्य नाम हम्म. इमारत, घर, हम्म. पर्वत, हम्म. शहर, नदी. यस. विशेष विशेष नाम नाम. हम्म. मुंबई, कोलकाता, दिल्ली, चेन्नई, हम्म. मद्रास. यस. और भाववाचक भाववाचक मधुर, नाम. मधुर, तिखट, प्रेम, हम्म. राग, उदास. यस, गुड. ओके, विशेष नाम के लिए आप कोई भी चीज का, किसी भी व्यक्ति का कुछ भी नाम बता सकते हैं. नो नीड कि आपको प्लेस के ही नाम बताने हैं. ओके. नाउ चंद्र रमन जी. सामान्य नाम. हाँ. सामान्य नाम में नदी, हम्म. शहर, हम्म. गांव, नदी, शहर. हिंदी में शहर, हम शहर बोलते हैं, मराठी मध्ये आपण शहर बोलायचं आहे. शहर, शहर. हाँ. गाव. गांव, पुस्तक, शाळा, हाँ. इमारत, चित्र, यस. ओके, गुड. फल, फल, विशेष नाम. हाँ, फल, विशेष फूल. नाम बताइए अभी. विशेष विशेष नाम सचिन, हम्म. गोवंडी, हम्म. मुंबई, हम्म. फिर गुलाब हम्म. और गंगा. यस, गुड. और भाववाचक नाम. भाववाचक नाम होशियार, हम्म. सुंदर, हम्म. गोड, हम्म. तिखट, तिखट, मधुर. यस, गुड. यस. नाव गायत्री जी. गायत्री जी, नाउ इट्स योर टर्न. स्टार्ट फ्रॉम सामान्य नाम. सामान्य नाम में मुलगा, फल, हम्म. फळ. पुस्तक, फळ. फळ, फळ, शहर, हम्म. उपकरण, यस. झाड, ओके. एंड विशेष नाम. विशेष नाम गायत्री, हम्म. गुलाब, मांजर, हम्म. संतरा, हम्म. गोदावरी. यस. भाववाचक नाम. भाववाचक में आनंद, क्रोध, हम्म. धैर्य, मोठा, मीठा शूर, नाही, गोड बोलायचं आपण. मोठा, मोठा. ओके, मोठा यू सेड. ओके. ओके, गोड. फाइन. यस. नाउ कन्वरराज जी. कन्वरराज जी, आप बताइए. स्टार्ट फ्रॉम सामान्य नाम. पर्वत, हम्म. शहर, नदी, प्राणी, शाळा. यस. अ, विशेष नाम. विशेष नाव कंचनजंगा पर्वत, हम्म. न्यूयॉर्क, हम्म. नर्मदा नदी, हम्म. शिवाजी पार्क, हुतात्मा चौक. यस. और भाववाचक नाम. मोठा, लांब, श्रीमंती, हम्म. सौंदर्य, राग. गुड. वेरी गुड. मौसमी जी, आप बताइए. सामान्य नाम से शुरुआत कीजिए. झाड़, चित्र, हम्म. घर, इमारत, फर. हाँ. विशेष नाम महेश, हिमालय, दिल्ली, गुलाब, अम्बा. हाँ. भाववाचक गोड़,
तिखट, हुशार, राग, दुःख। गुड, वेरी गुड। प्रदीप्ता जी आप बताइए। हाँ, सामान्य नाम जैसे महीना, संख्या, मासे, पक्षी, देश। गुड, वेरी गुड। और विशेष नाम? विशेष नाम जैसे आंबा, पनवेल, कावड़ा, जानेवारी, यमुना। यस। भाववाचक में महानता, शौर्य, सौंदर्य, मोठेपना, मूर्खपना। यस, गुड, वेरी गुड। नाउ वेंकटा स्वामी जी आप अपना माइक ऑन कीजिए। यस मैडम। यस यस। सामान्य नाम जाड़, मुलगा, नदी, शहर, पुस्तक, शिक्षक। यस, और विशेष नाम बताइए। अंबरनाथ, गोदावरी, संतरा, मुंबई, अंबा। और भाववाचक नाम में आनंद, कुशार, प्रेम, मोटापन, लांब, दुख। यस, मोठेपणा, दुःख। मोठेपणा, ओके, दुःख, यस, मोठेपणा। ओके, यस, गुड। ओके, सो ऑल ऑफ यू हैव डन। सबका हो गया है ये एग्जांपल्स बता के? आप सबको समझ में आ गया है जो भी हमने आज ग्रामर का जो एक छोटा सा पार्ट लिया? यस, सगळ्यांना समजलंय का? ओके, सो इससे रिलेटेड जो भी होमवर्क आहे, आजचा जो काही होमवर्क आहे तो मी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवून देईन, पण त्या अगोदर तुम्ही तो ऐकायचा आहे। प्रत्येक टाइप मध्ये प्रत्येक प्रकाराचे नामाचे एक्झाम्पल्स लिहायचे आहेत आणि जे एक्झाम्पल तुम्ही लिहिणार ते एक्झाम्पल वापरून एक सेंटेन्स बनवायचा आहे। आता जसं तुम्ही मला 5 एक्झाम्पल सांगितले तसेच 5 एक्झाम्पल तुम्ही लिहायचे आहेत आणि ते एक एक्झाम्पल वापरून तुम्ही सेंटेन्स बनवायचा आहे, वाक्य बनवायचं आहे। यस, करू शकाल तुम्ही? यस, ओके ओके। सो वी आर गोइंग टू स्टॉप ओव्हर हियर। आता आपण इथेच थांबणार आहोत आणि तुम्ही आता क्लास लेफ्ट करू शकता। ओके, बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री।